नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, ग्रामीण भागामध्ये काय घडतं ते सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी आता डोकी गावात आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे डोकी गाव आहे आणि हे गाव संपूर्ण आज बंद करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कृषी विभागाचं कार्यालय आहे, काही जमीन आहे आणि त्या जमिनीवर अतिक्रमण झालं म्हणून गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करत आज संपूर्ण गाव बंद केलेलं आहे. मी तुम्हाला हे जे डोकी गाव आहे बंद केलेल्याचा आम्ही व्हिडिओ आहे आमच्याकडे, सुरुवातीला व्हिडिओ बघूया. त्याच्यानंतर इथले काही ग्रामस्थ भेटतील आपल्याला, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. या चॅनलची वर 4,75,00,000 लाखापेक्षा जास्त आहेत. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळ्या मुलाखती, ग्रामीण भागात, गावखेड्यात, शहरामध्ये काय घडतं ते दररोज वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहेत आम्ही. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल. मी आता डोकी गावातले नेमका बंद कशामुळे आहे हे जाणून घेण्यासाठी डोकी गावात पोहोचलोय. पाहूया आपण ते व्हिडिओ आणि नागरिक काय म्हणतात ते सुद्धा बघूया आपण. जमीन गावाच्या उद्या विकासासाठी लागणारी जमीन आहे आणि गावातल्या प्रत्येक सार्वजनिक जमिनीवर ज्या ज्या लोकांचा डोळा आहे, ज्या लोकांकडे काही जमिनी आहेत, त्यांना सुद्धा मला या माध्यमातून सांगायचं की ग्रामपंचायतची असेल, कारखान्याची असेल, महाबीजची असेल, काय विषय? आमचा हक्क आहे. ही जमीन गावाच्या उद्या विकासासाठी लागणारी जमीन आहे आणि गावातल्या प्रत्येक सार्वजनिक जमिनीवर ज्या ज्या लोकांचा डोळा आहे, ज्या लोकांकडे काही जमिनी आहेत, त्यांना सुद्धा मला या माध्यमातून सांगायचं की ग्रामपंचायतची असेल, कारखान्याची असेल, महाबीजची असेल, जमिनीवर अतिक्रमण करू नका. आज तर उद्या हे आंदोलन फक्त त्या 54 एकर 52 एकरावर झालं असं नाही. उद्या कुणालाही कुठल्याही जमिनीच्या बाबतीत माहितीचा अधिकार देऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं
आजचं हे लोकशाही मार्गाने आंदोलन आपल्याला रस्ता रोको करायचं होतं. जनतेचा रेटा होता आम्हाला, कसला तुम्ही पुढारी रस्त्यावर बसा. पण बांधवांनो, काही गोष्टी जरा गरम नरम घ्याव्या लागतात. ठीक आहे, आमच्यासारख्या 5 जणांवर केस झाल्या त्या चालतील, पण ही पोलीसची शूटिंग अशी आहे की करणारे बरेच बाजूला राहतात, न करणाऱ्याची पोलीसकडे शासनावर असते. उद्या विनाकारण काही लोकांवर केस. बघा, ढोकी गाव संपूर्ण बंद असल्याचा व्हिडिओ पाहिला आपण. आता या गावातील नागरिक काय भेटले आपल्याला, नागरिकाच्या प्रतिक्रिया आपण थेट जाणून घेऊया. आपल्या ढोकी गावात शासकीय कृषी फळ रोपवाटिका आहे, जी 16 हेक्टर 68 आर आहे. त्या जमिनीवर काही लोक गेल्या 20 वर्षापासून अतिक्रमण करतात आणि शासनातर्फे काढलं पण जात आहे, पण परत परत अतिक्रमण होत आहे. ती जमीन गावाच्या मधोमधी आहे आणि पुढं चालून भविष्यामध्ये गावामध्ये जे विकास कामं होणार आहेत त्या जमिनीवर होऊ शकतात. पण शासनाची एवढी उदासीनता आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून ढोकी ग्रामस्थ आंदोलन करत आहेत, निवेदन देत आहेत, पण शासन त्याच्याकडं म्हणावं तसं लक्ष देत नाही. तर 1 जुलै 2025 रोजी आम्ही निवेदन दिलं होतं की अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून, पण शासनानं आतापर्यंत काय अतिक्रमण वगैरे काढलेलं नाही. तर त्या निषेधार्थ आम्ही आज ढोकी गाव बंद केलेला आहे आणि 100% प्रतिसाद ह्या ढोकी गावाकडून भेटलेला आहे. तरी कमीत कमी याची दखल घ्यावी की ग्रामस्थांमध्ये किती रोष आहे लोकांचा. अतिक्रमण केलेलं आहे आपल्या फळ रोपवाटिकेमध्ये, तालुका फळ रोपवाटिका कोणी केलं अतिक्रमण? पारधी समाजाच्या लोकांनी केलेलं आहे. किती दिवसापासून आहेत? आता गेल्या दोन महिन्यापासून आहेत ते. मग आता मागणी काय तुमची? मागणी काय, त्यांचं अतिक्रमण काढावं. नाही काढलं तर नाही काढलं तर पुढं भविष्यात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. याच्या अगोदर निवेदन पुन्हा गेले. जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे. किती दिवस पूर्वी दिलं होतं निवेदन? 1 जुलैला दिलेलं आहे. त्याच्या अगोदर पण दिलेलं आहे. काय नाव तुमचं? प्रभाकर गाढवे. काय ढोकी बंद कशासाठी, काय झालं? ही अतिक्रमण काढण्यासाठी ढोकी बंद ठेवलेली आहे. हे पारधी समाजाने अतिक्रमण केलंय फळरोपाटीवर, ते संदर्भात ढोकी बंद ठेवल्या ग्रामस्थांनी. हे अतिक्रमण काढण्यात यावं. 2 महिने झाले. 2 महिने झाले. गाव बंद केलं. पुढं काय अतिक्रमण काढलं नाही तर पुन्हा कलेक्टर ऑफिसर न्यायचा मोर्चा, उपोषण करायचे. नंतर तुम्ही पण सहभागी आहोत का? सगळं गाव सोबत राहावं लागेल की. काकासाहेब पाटील हो, ती महाराष्ट्र शासनाच्या पौरवाटिकेवर काही समाजानं अतिक्रमण केलेलं आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी टोटल ढोकी गावानं उत्सव प्रतिसाद देऊन ढोकी गाव बंद केलेलं आहे. आज किती दिवस झाला अतिक्रमण आहे त्या लोकांचं? तरी 2, 2.5, 3 महिने झाले असते. बघा आता पुढं गावकऱ्याची अशी मागणी की तिचा आम्हाला पौरवाटिका रिकामी करून देण्यात यावी शासनानं. ढोकी बंद आहे कशासाठी आहे? का आज ढोकी बंद ह्याच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे की पारधीने जे अतिक्रमण केलंय शासनाच्या जमिनीवर, ते अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासन ही ती काय दुर्लक्ष करते त्याच्यावर. त्याच्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करून तेवढं अतिक्रमण काढलं म्हणजे बरं होईल. किती दिवस झाला अतिक्रमण आहे? हे अतिक्रमण आता तर केलंय त्या महिन्यामध्ये, 2 महिने झालंय. प्रक्रिया ही चालू आहे. एकदा काढून टाकलं होतं सगळं, प्रशासक येऊन सगळे अधिकारी वगैरे येऊन काढून टाकलं होतं, परत जाऊन बसले अजून. बंद ठेवलं गाव बंद ठेवून काय? गाव बंद ठेवून आम्ही कलेक्टर ऑफिस पाशी जाऊन उपोषण करणार आहोत. काय कार्यक्रम? आता इथं निषेध मग काय म्हणले? गाव बंद करून निषेध सभा घ्यायची.
कुठे घ्यायची आहे? ठीक आहे ग्रामपंचायत समोर मुजीबर पठाण या इकडे गाडवे मी दौलत गाडवे आज डोकी गावामधील 35 एकर ही गावाच्या मध्यभागी जमीन आहे फळरोप वाटिकेची. त्या जागेमध्ये पारधी समाजाने 30 वर्षापूर्वी अतिक्रमण केलं. त्यावेळेस गावकऱ्यांनी काढलं होतं. त्यावेळेस गावकऱ्यावर गुन्हे दाखल केले होते. त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांनी 2006ला अतिक्रमण केलं. त्यावेळेस प्रशासनाने काढलं होतं. पण त्याच्यानंतर अजून डिसेंबरमध्ये अतिक्रमण केलं त्याने 21 जानेवारीला काढलं होतं प्रशासनाने. अजून 22 जानेवारीला अजून डबल बसले. ही गावाच्या विकासासाठी जमीन आहे चांगली. तिथे बस स्टँड होणार आहे, ग्रामीण रुग्णालय होणार आहे, शासकीय काही योजना होणार आहेत. ही जमीन पारधी समाजाला अतिक्रमण करून त्यांच्या घशात न घालता ही गाव विकासासाठी दिलेली आहे. काही त्यावेळेच्या शेतकऱ्यांनी ती जमीन गाव विकासासाठी राहावी म्हणून आमचं प्रशासनाला एकच मत आहे की ही जमीन अतिक्रमण करून कुणाला न देता ही गाव विकासासाठी, ग्रामीण रुग्णालयासाठी, बस स्टँडसाठी, इतर योजनेसाठी ही जमीन राहावी द्यावी अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे. त्यामुळं प्रशासनाच्या विरोधात आम्ही आज गाव बंद ठेवून त्याचा निषेध व्यक्त करत आहोत. बघा ढोकी गाव हे नेमकं कशामुळे बंद होतं हे मी तुम्हाला या गावातले काही नागरिक भेटले होते, काही त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेल्या आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट आणि आरपार दाखवण्याचं काम करतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. की ढोकी गाव नेमकं कशामुळे बंद होतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी, ढोकी, तालुका, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.